आज मी कारल्याचं वळवळं बनवते. ॲक्च्युली हे कारल्याचं रायतं आहे, पण लोकल लँग्वेजमध्ये कारल्याचं वळवळं म्हणतात. ही मी कारली घेतली आहे आणि थोडीशी चांगली धुवून ग्रेट करून घेतली आहे. मग ह्याचे आपल्याला राऊंड राऊंड पीसेस करायचे आहेत. स्लाईस मारून घ्यायचे पातळ एकदम. बिया काढून टाकायचे आहे. आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला मॅरिनेट करायला थोडं मीठ घालून चांगलं मिक्स करायचं आणि हे 4 तास ठेवून द्यायचं. हे मिक्स करून झाकून ठेवून द्यायचं. ह्याला चांगलं पाणी पण सुटणार आहे. ते मग आपण धुवून टाकून द्यायचं. थोडं मीठ वरून टाकते मी. आता मसाला करायला घेऊया. काश्मीरी चिली, मिरी, धणे, दालचिनी, तांदूळ, जिरं, उडीद डाळ, मेथी, खोबरं आणि चिंच हे लागणार आहे. आता पहिलं आपल्याला काश्मीरी मिरच्या जरा भाजून घ्यायच्या आहेत. मी काश्मीरी वापरले कारण त्याला रंग चांगला येतो. मंद आचेवर भाजून घ्यायच्या. आता त्याच्यानंतर बाकीचा मसाला भाजून घेऊया. 2 टेबलस्पून धणे, 1 टीस्पून मिरी, 1 इंच दालचिनी, मेथी हाफ टीस्पून, जिरं 1 टीस्पून, उडीद डाळ 1 टीस्पून, तांदूळ 1 टेबलस्पून. हे आता चांगलं मंद गॅसवर भाजून घ्यायचं. आणि हे भाजून झाल्यावर गॅस बंद करून भाजलेल्या मिरच्या आणि खोबरं टाकायचं. खोबरं भाजायचं नाही, फक्त मिक्स करून घ्यायचं. ही माझी सासूबाईंची रेसिपी आहे. सगळ्यांना खूप आवडते आहे. आणि लिंबा एवढा चिंचेचा गोळा टाकायचा आहे आणि हे चांगलं बारीक वाटून घ्यायचं. आता आपल्याला कारलं तळायची आहे. त्याच्या अगोदर ते कारलं चांगलं धुवून घ्यायचे. चांगलं चोळून धुवून घ्या आणि तेल गरम करून आपल्याला पहिले डीप फ्राय करायचे आहे. कारलं टाकताना चांगलं घट्ट पिळून सगळं पाणी काढून मग तेलात सोडा. सगळं पाणी काढून टाका, नाही तर तेल अंगावर उडायची शक्यता असते. आणि हे मंद आचेवर क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे. त्याला मस्त रंग येतो गोल्डन ब्राऊन. ऑलमोस्ट होत आले आहेत. छान कलर पण आला आहे आणि चांगले क्रिस्पी पण झाले आहेत. बाकीचे पण तळून घेते. जे फ्राय केलेले आहेत कारल्याची स्लाईस, त्यांना जर तुम्ही हळद मिरची लावली तर मस्त टेस्टी लागतात. वेफर्ससारखे असे पण खाऊ शकतात. आता पॅन घ्या, त्याच्यात थोडं सेम तेल वापरा जे कारलं तळलेलं आहे. मोहरी टाकली. मोहरी तडतडायला लागली की नंतर थोडंसं मेथी टाकायची
मेथी जास्त नाही टाकायची, 5-6 दाणे टाकायचे, मस्त खमंग वास यायला 5-6 दाणे टाकते. आणि एक चिमूटभर उडीद डाळ. ह्याच्याने मस्त फोडणीला वास येतो. कढीपत्ता टाकला आणि थोडा कढीपत्ता क्रिस्पी झाल्यानंतर अर्धा टीस्पून हिंग टाकायचं. हिंग, थोडी हळद अर्धा टीस्पून आणि मिरची पावडर टेस्टप्रमाणे टाका, कारण फोडणीमध्ये थोडी मिरची टाकल्यानंतर रंग चांगला येतो. ह्या फोडणीमध्ये वाटलेला मसाला घालायचा आणि मस्त परतून घ्यायचा. फोडणी तयार झालेली आहे. आता मसाला टाकते. मंद गॅसवर परतून घ्यायचा मसाला. गरजेनुसार पाणी टाकायचं, जास्त पातळ करायचं नाही आहे. मीठ आणि गूळ. मीठ घालताना जरा टेस्ट करून घाला, कारण आपण कारल्याला पण मीठ लावलेलं होतं. आणि एक उकळी आल्यानंतर हे तळलेलं कारलं जे पीसेस त्याच्यात टाकायचे. मस्त मिक्स करून घ्या. चांगली उकळी येऊ द्या आणि कारल्याचं रायतं तयार आहे. हे जर तुम्ही दुसऱ्या दिवशी खाल्लं तर आणखी टेस्टी लागतं. हे जसं थंड होईल त्याचा रंग पण बदलणार, चांगला डार्क ब्राऊन कलर येतो आहे. नक्की करून बघा आणि आवडलं तर सबस्क्राईब करा.